प्रभागातील पारसिक नगर परिसरातील वास्तू आनंद येथील रहिवाशांनी सुलभ शौचालयाच्या नूतनीकरणासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन रहिवाशांच्या मागणीनुसार नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते सुलभ शौचालयाच्या नूतनीकरणाच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी शाखा प्रमुख महेश गवारी, उपशाखा प्रमुख सचिन कीर, सिकंदर केणी, बाळकृष्ण म्हात्रे, बाळा म्हात्रे, विशाल खलाटे, सुजल पाटील, कुणाल म्हात्रे, बापू गोसावी, विलास तांबे, वास्तू आनंद सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी उमेश पाटील म्हणाले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाची दुरावस्था झाली होती। या संदर्भात माझ्याकडे वास्तू आनंद सोसायटीच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला व दुकानदार आणि यांनी मागणी केली की सुलभ शौचालयाचे नूतनीकरण करण्यात यावे, जेणेकरून दुकानदार व नागरिकांना याचा वापर करता येईल। तसेच आपण काही दिवसांपूर्वी वास्तू आनंद परिसरामध्ये गॅस पाईपलाईनचे कनेक्शन सुद्धा चालू करणार आहोत। नमस्कार। आज आमच्या वास्तू आनंद बिल्डिंग नंबर 1 ते 6 सोसायटीमधील जे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे त्याची फारच दुरावस्था झालेली होती। बऱ्याच तर दुकानदारांना त्यामुळे बराचशी गैरसोय पत्करायला लागायची। तर बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता तो आम्ही आपले लाडके नगरसेवक नाना उमेश पाटील साहेब यांना एका पत्राद्वारे त्यांना भेटलो होतो। तर त्यामुळे त्यांनी तुरंत आम्हाला होकार कळवला की आपण हे काम करू, नक्की करू। आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की एका आठवड्याच्या आत त्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवून तिची पाहणी करून घेतली आणि त्यांना ते काम करण्यासाठी ऑर्डर दिलेली आहे। तर हा जो कार्यक्षमता आहे आपल्या उमेश पाटील साहेबांची खरंच वाखाणण्यासारखी आहे। महानगर गॅसची पाईपलाईनसुद्धा आमच्या अनपेक्षितपणे त्यांनी त्याचं काम चालू करण्याचं प्रयत्न केले आणि ते कार्यान्वित केले आहे। तर या बाबतीत आम्ही उमेश पाटलांचे सरस अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। वास्तू आनंदच्या इथे ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी जे जमलेलो आहोत तर त्या ठिकाणी नाना इथे आलेले आहेत आणि नानांनी इथे शौचालयाचं जे काम आहे ते कार्यान्वित केलेलं आहे। त्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आज आणि ते काम लवकरच पूर्ण होईल। आणि नानांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांनी एक वेळ शब्द दिला की ते काम पूर्ण होतं। आजपर्यंत नानांनी ह्या भागामध्ये खूप कामं केलेली आहेत। सगळी ठिकाणी रस्त्यांची कामं केलेली आहेत, शौचालयाची कामं केलेली आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत, 90 फुटीचे रस्ते तर एकदम वाखाणण्यासारखे आहेत। बाजूला घोलाई नगरमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत, त्यांनी गल्लोगल्लीमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत। नानांचं ह्या भागामध्ये खूपच काम चांगलं आहे। त्यांना पुढील देखील इथे खूप चान्सेस आहेत। त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही भरघोस मताने निवडून देऊ एवढी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आश्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वास्तवामध्ये 1 ते 6 ज्या इमारती आहेत त्या सुलभ शौचालयासंदर्भात माझ्या या भागातील नागरिक माझ्याकडे आलेले आणि त्यामुळे पत्रलेख उमेश पाटील यावेळी सुलभाची दुरवस्था आहे। मी त्यांना सांगितलं की माझ्या पद्धतीने कसं काम होईल ते बघतो आणि त्याचं जे काम सुरू करावं असं त्यांना मला सांगितलं। आणि परत माझ्या या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर त्यांना मी सांगितलं की प्रत्यक्ष आपण जाऊन या, तिथली परिस्थिती बघा काय आहे ती। त्यांनी सांगितलं खरं पाटील साहेब दुरवस्था आहे। आपण त्यांना चांगलं सांगितलं तर कालच कार्यक्रम या भागात होता, पण या ठिकाणी पाचशे एका ज्येष्ठ गट नागरिकांकरता ज्येष्ठ गट असं ही मागणी त्या भागातील जनतेची होती, त्याचं आताच उद्घाटन झालेलं आहे। आणि आता हे सुलभ शौचालयाचं आपण भूमिपूजन केलं आहे। कारण जीवनामध्ये आपण एक संकल्प केला, विचार केला पाहिजे। जनतेच्या अपेक्षांना गरजेचं आहे का जो नगरसेवक आपण निवडून जातो या भागात, तो समाज निवडून जातो, त्याच्यापुढे काय ते कामं झाली पाहिजे। आणि आपण बघता मी अनेक वर्ष म्हणजे 15 वर्ष या भागात नगरसेवक आहे। यावर 2017 या भागात 500 नगरसेवक झालो, पण लोकांना जनतेला अजून मनात विचार आहे का नक्की आपल्या नगरसेवक कोण आहे। तर 4 नगरसेवक असल्यामुळे ब क त्यामुळे त्यांच्या मनात विचार, पण त्यांनी सांगितलं सर्व नगरसेवक तुमचे आहे, जो नगरसेवक तुमचा काम करतो त्याच्याकडे जा, हे मी त्यांना सांगितलं। आपण गेल्या महिन्यात या ठिकाणी महानगर गॅसची त्यांची अनेक वर्ष आपण पत्र केलेला, तो महानगरचं गॅससुद्धा आपण परवा उद्घाटन केलं आहे। खरं तर महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीकांत शिंदे, या भागात ज्येष्ठ यशवंत पाटील, खरं जो आपल्याला निधी जो मिळतो आता सध्या जे कामच या खारगाव सुरू आहेत, मग स्वामी समर्थ मठ सेक्टर 8मध्ये त्याला 5 कोटीचं काम सुरू आहे। काढतो तर नाशिक 3 कोटी काम चालू आहे। आपलं फाटक जे रेल्वे फाटक म्हणजे रामेश्वर तर आपलं आणि या भागात 3 ते 3.5 कोटीचं काम सुरू आहे। या भागाचे रस्ते जे आहेत पारशी नगरला
केशव हाईट श्रीजी धाम रिलायन्समध्ये आपण 3,60,00,000चं काम डांबरीकरणाचं काम हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्या निधीतून झालेलं आहे. मला स्वतःला आनंद आहे आणि विश्वास आहे का राज्याचे मुख्यमंत्री चांगलं काम करत असताना आपणसुद्धा जनतेकरता काय चांगलं काम केलं पाहिजे ना. आज त्याने मला त्या संधी दिली त्याबद्दल मी खरं वास्तव 106 वर्षाचे अध्यक्ष व सर्व सभासदांचा मी आभारी आहे. आपल्या सर्वांना हे 2024 सुखाचे आणि भरभरून प्रेम आरोग्य जावं इतकी प्रार्थना करतो. भविष्यामध्ये असं आहे की प्रत्येक अधिकार, प्रत्येक लोकशाही, प्रत्येक नागरिकाला काम करायचा अधिकार आहे. पण मला जनतेला एक सांगायचं, आवाहन करायचं, एक संकल्प करायचा आहे, आपली कामं कोणतं बघा, कामं कोण नक्की करतो त्याला पण दिलासा दिला पाहिजे. आजच्या कार्यक्रम आमचे ज्येष्ठ भगत साहेब आहेत, वाणी साहेब आहेत, त्यामुळे आमचे सगळे वास्तवांचे सहकारी आहेत. आमचे इथले शाखा प्रमुख महेश गवारे आहेत, सचिन कीर आहे, आमचे सिकंदर बाळकृष्ण म्हात्रे, सगळे मंडळी आहेत. खरं आपण जेव्हा उभा राहतो आपल्या मला फौज कोणाची असेल तर कार्यकर्त्यांची फौज असली पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा बल. आणि आपलं मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचा जर आपला आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काही कमी पडू शकणार नाही. मी स्वतःने हे अनुभवलेलं आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेला कुठल्याही कार्यक्रम सुरू करत असताना माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतो, त्यांच्या श्रीफळ वाढवतो. त्यामुळे मला आशीर्वाद वाटतं. त्यामुळे मी सर्वांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.